पातळ पोह्यांचा चिवडा सुरुवातीला अगदी छान कुरकुरीत बनलाय असं आपल्याला वाटतं आणि अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच तो मऊ पडायला सुरुवात होते आणि खाताना हा चिवडा चिवट लागतो। तर हा पातळ पोह्यांचा चिवडा आकसू नये किंवा चिवट लागू नये, तो छान संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचसोबत आज आपण घरच्या घरी चिवडा मसाला बनवणार आहोत, ज्यामुळे आपला चिवडा अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या चिवड्यासारखाच खमंग आणि चटकदार बनणार आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही इथे बघू शकता, आपण बनवलेला चिवडा अगदी कुरकुरीत असा झालेला आहे, त्याची अगदी पावडर बनते। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। हे पोहे मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात। कांद्या पोह्यांपेक्षा हे पोहे अगदी पातळ असतात। शक्य असेल तर हे पातळ पोहे 2 ते 3 तास कडकडीत उन्हात ठेवा, म्हणजे ते छान कुरकुरीत बनतात आणि पोहे भाजताना वेळ देखील कमी लागतो। तर सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला हे पोहे चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे यातली सर्व बारीक पावडर बाजूला होते आणि पोहे भाजताना ती जळत नाही किंवा चिवड्यामध्ये तिचे जळलेले कण सुद्धा दिसत नाहीत। सर्व पोहे चाळून झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता, भरपूर पावडर निघालेली आहे। आता आपण चिवडा भाजून घेऊयात। त्यासाठी जाड बुडाची पसरट अशी कढई घ्यायची। कढई थोडीशी मोठी असेल तर पोहे भाजताना सोपं जातं। आता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसच ठेवायचा आहे, गॅस अजिबात वाढवायचा नाही। आता यामध्ये 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला मी पाव किलो पोहे यामध्ये भाजून घेणार आहे। तुम्ही पहिल्या बॅचमध्ये जितके पोहे भाजून घेणार आहात त्या हिशोबाने तुम्ही तेल टाका। यामध्ये मी मसाल्याच्या छोट्या चमच्याने 1.5 चमचा होईल इतकी हळद टाकलेली आहे। हळद तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तेल अगदी कडक करायचं नाही, थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये हळद टाकायची आणि लगेचच यामध्ये पोहे घालायचे। आता अर्धा किलो पोह्यांपैकी मी निम्मे पोहे इथे घेतलेले आहेत। अशा प्रकारे खाली थोडंसं तेल टाकलं की पोहे अगदी छान कुरकुरीत बनतात आणि त्यासोबत हळद टाकल्यामुळे एकसमान हळद लागायला देखील मदत होते। तर सर्व पोहे आपण अशा प्रकारे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, काही वेळानंतर हळद सगळ्या पोह्यांना लागते। आता पोहे भाजलेत का ते पाहण्यासाठी अशा प्रकारे हातावरती थोडेसे पोहे घेऊन चुरून पाहायचे। त्याची जर व्यवस्थित पावडर होत असेल तर समजायचं की आपले पोहे भाजून तयार आहेत। 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत हे पोहे भाजण्यासाठी। तुम्ही जर उन्हात ठेवलेले असाल तर 4 ते 5 मिनिटात अगदी सहज भाजले जातात। आता आपण काय करतो, नेहमी पोहे भाजून झाल्यावर लगेचच कढईमधून ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करतो आणि हे एक कारण ठरतं की आपले पोहे कुरकुरीत राहत नाहीत। आता आपण इथे पोहे अगदी मंद आचेवरती हळूवारपणे भाजून घेतले। जसे ते हळूवारपणे गरम झाले तसेच त्यांना हळूवारपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हे पोहे लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर न करता याच कढईमध्ये ठेवून द्यायचे। अधूनमधून अशा प्रकारे हे पोहे हलवून घ्यायचे आहेत आणि कढई थोडीशी थंड झाली असं वाटलं की मग आपल्याला ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे पोहे हळूहळू थंड होतात आणि त्यामुळे ते चिवट बनत नाहीत किंवा मऊ पडत नाहीत। बाकीचे पोहे देखील अशाच प्रकारे तेल टाकून भाजून घ्यायचे आणि कढई थंड होईपर्यंत त्याच कढईमध्ये ठेवून पोहे देखील थंड करून घ्यायचे। तर ही एक ट्रिक तुम्ही वापरून पहा, चिवडा अगदी कुरकुरीत राहतो। आता आपण मसाला बनवून घेऊयात। मसाल्यासाठी इथे मी 3 चमचे साखर घेतले, 1 चमचा आपलं नेहमीचं मीठ घेतले, अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा, अर्धा चमचा आमचूर पावडर घ्यायची। जर तुमच्याकडे सिट्रिक ॲसिड असेल म्हणजेच लिंबू सत्व तर तुम्ही ते 1-2 चिमटी वापरू शकता, कारण ते खूपच आंबट असतं। 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिऱ्याची पावडर, चमचाभर बडीशेप घ्यायचा आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। आता याची चांगली पूड बनवून घ्यायची। तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी अर्धा मिनिटभर फिरवल्यानंतर अगदी फाईन अशी पावडर बनवून तयार आहे। हा मसाला तुम्ही मक्याचा चिवडा बनवताना देखील वापरू शकता। तर इथे आपले पातळ पोहे अगदी छान थंड झालेले आहेत, तरी देखील छान क्रिस्पी आहेत। आता इथे साधारण मी पाव किलो तेल घेतलेलं आहे। हे तेल अगदी गरम केलेलं नाही आहे,
मीडियम हॉट असं तेल आहे। तर अशा तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत। अगदी स्लो किंवा जास्त फ्लेम करायची नाही, म्हणजे ते छान क्रिस्पी असे तळले जातात। तर इथे साधारण 200 ग्रॅम इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे शेंगदाणे आधी मी भाजलेले होते, पण तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे अवेलेबल असतील तर तुम्ही ते वापरा। शेंगदाण्याच्या वरची साल तडकेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत। त्याचा थोडासा कलर देखील चेंज होतो। आता हे आपण काढून घेऊयात, एका ताटामध्ये ते थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। हे साधारण 100 ग्रॅम आहेत, म्हणजे शेंगदाण्याच्या निम्मे घेतलेले आहेत। तर हे देखील अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। याचा कलर थोडासा आपल्याला डार्क करायचा आहे। हे देखील तळताना गॅस मोठा करायचा नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी एक समान असा कलर आलेला आहे खोबऱ्याला, ते देखील आपण काढून घेऊयात। अगदी सर्वच तेल निथळून घ्यायची काही गरज नाही, कारण या तेलामुळे मसाला जो आहे तो छान पोह्यांना कव्हर होतो। आता इथे आपण फुटाण्याची डाळ तळून घेतोय। फुटाण्याची डाळ देखील 100 ग्रॅम आहे, म्हणजे शेंगदाण्याच्या निम्मी घेतलेली आहे। फुटाण्याची डाळ जी आहे ती ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे ती तळताना थोडीशी काळजी घ्यायची। थोडीशी लालसर दिसायला लागली की फुटाण्याची डाळ पटकन काढून घ्यायची। आता फुटाण्याची डाळसुद्धा मी काढून घेतली आहे। आता इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। आता हे काजू बदाम ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता। 15 ते 20 काजू आणि 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत। काजूचे 2 भाग करून घेतलेले आहेत। काजू आणि बदाम एकत्र तळले तरी काही हरकत नाही। बदामवरची साल तडकेपर्यंत काजू देखील अगदी छान तळले जातात। तर इथे तुम्ही बघू शकत असाल बदाम छान क्रिस्पी बनलेले आहेत, त्याच्यावरची साल जी आहे ती तडकलेली आहे आणि काजू देखील अगदी लालसर कलरवरती छान भाजून तयार आहेत। आता हे देखील काढून घेऊयात। आता आपण मनुके किंवा यांनाच बेदाणे देखील म्हणतात, हे तळून घेऊयात। तर इथे मी दोन्ही प्रकारचे मनुके घेतलेले आहेत। मनुके चांगले टम्म फुगेपर्यंत आपल्याला तळायचे आहेत। आता इथे मनुके छान टम्म फुगून तयार आहेत, आता ते काढून घेऊयात। आता याच पातळ पोह्यांमध्ये आपण मक्याचा चिवडा देखील थोडासा टाकू शकतो। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, मला यामध्ये छान वाटतो, त्यामुळे मी इथे मक्याचा चिवडा देखील यामध्ये ॲड करणार आहे। आता इथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मक्याचा चिवडा तळण्यासाठी आपल्याला अगदी कडक असं गरम झालेलं तेल हवं आहे। तुम्ही जर अशा थंड तेलामध्ये मक्याचा चिवडा तळायला गेलात तर तो चिवट बनतो, छान फुलत नाही। त्यामुळे तेल अगदी छान असं कडक बनवून घ्यायचं आणि मगच मक्याचा चिवडा यामध्ये तळून घ्यायचा। तुम्ही इथे पाहिलं असेल मक्याचा चिवडा फुललेला नाही, त्यामुळे आता आपण तेल चांगलं गरम करून घेऊयात। मक्याचा चिवडा तळताना तो थोडा थोडा टाकून तळायचा, कारण तो तळल्यानंतर डबल बनतो आणि कढईमध्ये मावत नाही, त्यामुळे थोडा थोडा घेऊन आपल्याला तो तळून घ्यायचा आहे। मक्याचा चिवडा अगदी लगेच तळून होतो। 15 सेकंद असं छान हलवून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं आहे। तर इथे मी 100 ग्रॅम मक्याचे पोहे आणले होते। तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता, 50 ग्रॅम वगैरे तुम्ही घेऊ शकता। आता हे सर्व मक्याचे पोहे माझे तळून झालेले आहेत, ते देखील काढून घेऊयात। आता आपण यामध्ये कढीपत्ता तळून घेऊया। कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे, कारण आपला चिवडा भरपूर दिवस राहतो, त्यामुळे कढीपत्ता जर व्यवस्थित तळला गेला नाही तर तो मऊ पडू शकतो। त्यामुळे अगदी खळखळ असा आवाज येईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो चिवड्याला, त्यामुळे तुम्ही भरपूर कढीपत्ता टाका। इथे मी कढीपत्त्याच्या 10 ते 12 काड्या घेतलेल्या होत्या। जर तुम्ही कढीपत्ता धुतलेला असेल तर तो व्यवस्थित ड्राय करून घ्या आणि मगच तळा। तर इथे आपला कढीपत्ता देखील व्यवस्थित तळून झालेला आहे, अगदी क्रिस्पी असा झालेला आहे। हा देखील काढून घेऊयात। आता या कढईमध्ये मी थोडंसंच तेल ठेवलं आहे, बाकीचं तेल काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला मिरच्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। इथे मी 7-8 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। चिवडा खाताना दाताखाली मिरची आली तर तिचा चरका लागू नये यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चिवडा खाताना जर मिरची आपल्या दाताखाली आलीच तर ती देखील खायला आपल्याला छान लागेल। आता या मिरच्या व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत।
इथे बघा आपली मिरची व्यवस्थित अशी क्रिस्पी बनलेली आहे। आता ती अशीच तेलात ठेवून द्यायची। तेल थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला ते पोह्यांमध्ये ओतायचं आहे। इथे आपण भाजलेल्या पोह्यांमध्ये मी मक्याचा चिवडा ॲड केलेला होता। आता बाकीचं जे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये ॲड करायचं आहे। सर्व पदार्थ अगदी छान क्रिस्पी बनलेले आहेत। तर यातलं जे तेल असतं ते सुद्धा इथे उपयोगी होतं। जो आपण नंतर मसाला टाकणार आहे तो मसाला संपूर्ण चिवड्याला अगदी छान असा लागतो, एक समान लागतो। त्यामुळे हे थोडंसं तेल यामध्ये जरी असलं तरी काही हरकत नाही। आता हे सर्व पदार्थ पोह्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून याचं जे तेल आहे ते चिवड्याला थोडं लागेल आणि मग मसाल्याचं कोटिंग छान होईल। सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर मक्याचा चिवडा थोडासा चुरून घेऊ शकता किंवा अख्खा असाच्या असा तुम्ही ठेवू शकता। तर आता आपण यामध्ये आपण जो मसाला बनवून ठेवलेला होता तो टाकूयात। मसाला टाकताना थोडा करून टाकायचा आहे, एकदम सगळा मसाला टाकायला जाऊ नका, नाहीतर चिवडा जो आहे तो खारट होण्याची शक्यता आहे। आधी 2 चमचे मसाला टाकून हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचे, म्हणजे खाली जे जिन्नस असतात ते वरती येतात आणि त्याला देखील वरती मसाला लागतो। आता चिवडा मिक्स करून झाल्यावर आणखी 2 चमचे यामध्ये मसाला टाकूयात। मसाला टाकताना तो अशा प्रकारे पसरवून टाकायचा, म्हणजे सगळीकडे एकसमान लागला जातो। तर थोडी चव घेऊनच आपल्याला मसाला ॲड करायचा आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं, चिवडा खारट बनत नाही। शेवटी यामध्ये आपण केलेली मिरचीची फोडणी घालायची, त्यामध्ये असलेलं तेलसुद्धा यामध्ये टाकायचं। यामुळे जो आपण चिवडा मसाला यामध्ये ॲड केलेला आहे तो सर्व पोह्यांना अगदी व्यवस्थित लागतो। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तर इथे हा मी बनवलेला मसाला जो आहे तो पूर्णपणे मी वापरलेला आहे, अगदी योग्य प्रमाण आहे। पण तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर मात्र एकदम मसाला मिसळायला जाऊ नका। तर इथे बघू शकत असाल अजून देखील म्हणावा तितका पिवळा कलर आपल्या चिवड्याला आलेला नाही। पण आता जो आपण चिवडा मसाला ॲड केलेला आहे त्यामध्ये हळद आहे, वरून आपण मिरचीच्या फोडणीचं तेल देखील घातले, त्यामुळे जसं आपण हा मिक्स करत जाऊ तसा हा चिवडा पिवळसर दिसायला लागतो। आणि जर तुम्ही बनवलेला चिवडा पिवळसर नसेलच झाला तर मात्र थोड्याशा तेलामध्ये हळद टाकून ते तेल या पोह्यांमध्ये ओतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। चिवडा मिक्स करताना तो हळूवार हाताने मिक्स करायचा, जेणेकरून तो कुस्करणार नाही। तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता अगदी छान असा पिवळसर कलर आलेला आहे। चिवड्यामधला प्रत्येक जिन्नस छान असा तळला गेला आहे, अगदी छान असा क्रिस्पी झालेला आहे। आता हा चिवडा पूर्णपणे थंड झाला की प्लास्टिकच्या पिशवीत भरून व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा। जितका चिवडा तुम्हाला वापरायचा आहे किंवा खायला द्यायचा आहे तितकाच बाहेर काढून बाकीचा चिवडा पुन्हा व्यवस्थित पॅक करून ठेवायचा, म्हणजे तो मऊ पडत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता आपला चिवडा किती छान कुरकुरीत झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीजसोबत, तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।